मंडळी, सध्या जगात सुरू असणाऱ्या युद्धामुळे शेअर मार्केट अगदीच डाऊन होत आहे. लोक आणखी नुकसान होऊ नये म्हणून मार्केटमधून पैसा काढून घेत आहेत आणि हा पैसा आणखी कुठल्या सुरक्षित गुंतवणुकीत टाकता येईल का याचा विचार करतायत. त्यात सोन्याचे दरही खूप वर तर कधी खूप खाली असे येत आहेत. युद्धामध्ये खरं तर सोनं हे सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, पण सध्याची परिस्थिती पाहता सोन्याच्या किमती आता खाली जातील की वर येतील हेच सांगता येत नाही. सोन्यामध्ये गुंतवणूक ही खरं तर लॉंग टर्मच्या हिशोबाने करायची असते. यातच आता जर्मनीतून आलेली एक बातमी पाहिली तर असं वाटेल सगळं सोडून फक्त सोन्यातच गुंतवणूक फायद्याची आहे. कारण जर्मनीच्या एका बँकेच्या अंदाजानुसार सोन्याची किंमत येत्या काही वर्षांमध्ये तब्बल $8,000 प्रति औंस म्हणजेच सुमारे 2.5 ते 3 लाख रुपये प्रति तोळा एवढी होऊ शकते. ही बँक कोणती आहे, त्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे हा अंदाज लावलाय की त्यांनी उगाच स्टेपा टाकल्यात, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, जर्मनीतील टॉपच्या समजल्या जाणाऱ्या डॉयचे बँकेने या आठवड्यात एक महत्त्वाचा रिसर्च रिपोर्ट प्रसिद्ध केलाय. या रिपोर्टमध्ये बँकेने सांगितलंय की सोन्याच्या किमती या येत्या 5 वर्षांमध्ये तब्बल $8,000 प्रति औंस जाऊ शकते. सध्या ही किंमत सुमारे $4,500 प्रति औंस एवढी आहे. म्हणजेच 5 वर्षांमध्ये सोन्याच्या किमती तब्बल 80% वर जाऊ शकतात असं या बँकेने म्हटलंय. आणि याला सगळ्यात मोठं कारण असणार आहे डी डॉलरायझेशन. सध्या जगात ही एक मोठी आर्थिक उलथापालथ होते. डी डॉलरायझेशन म्हणजे डॉलरवरची डिपेंडन्सी कमी करण्याची प्रक्रिया. गेल्या काही दशकांमध्ये जगभरातील देश आपली परकीय गंगाजळी प्रामुख्याने अमेरिकन डॉलर्समध्ये ठेवत होते, पण आता परिस्थिती बदलते. 2000 सालच्या सुरुवातीला जगातील एकूण परकीय गंगाजळीत डॉलरचा वाटा 60%हून अधिक होता. तो आता घसरून 40%वर गेलाय. याच काळात जगभरातील टॉपच्या बँकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. त्या गोष्टीमुळेच डॉयचे बँकेने आपल्या अहवालात म्हटलं की सध्याच्या जागतिक परिस्थितीत सोनं हे फक्त महागाईपासून सुरक्षा देणारं साधन उरलं नाही, तर ते आता एक स्वतंत्र असं जागतिक राखीव चलन बनत चाललंय. बँकेने एक सिम्युलेशन म्हणजेच काल्पनिक परिस्थितीचा अंदाज मांडला. जगातील मध्यवर्ती बँकांकडे असलेला परकीय गंगाजळीतला सोन्याचा वाटा सध्या 30% आहे. सोन्यामधील गुंतवणूक वाढत नेऊन बँकांनी जर हा साठा 40%पर्यंत नेला तर सोन्याची किंमत पुढच्या 5 वर्षांमध्ये 80%नी वाढेल असं त्या रिपोर्टमध्ये दिलं होतं. अर्थात हे काही आपलं अधिकृत भाकीत नाही, पण लॉजिकली शक्य होऊ शकणारा एक अंदाज असल्याचंही बँकेने स्पष्ट केलंय. हा अंदाज देताना बँकेने आणखी एक गोष्ट सांगितलीय. 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्धानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियाची डॉलर आणि युरोपातील परकीय संपत्ती गोठवली. या एका घटनेमुळे जगातल्या अनेक देशांना जाणीव झाली की डॉलर मधील संपत्ती खूपच असुरक्षित असू शकते. सोनं मात्र स्वतःच्या देशाच्या तिजोरीत ठेवता येतं. त्यासाठी ना कुणाच्या परवानगीची गरज आहे ना ते कुणी गोठवू शकतं. त्यामुळेच जगभरातील प्रमुख देशांनी सोनं खरेदी करण्याचा वेग प्रचंड वाढवलाय. नुकताच फ्रान्सनेही सोनं खरेदीचा एक मोठा विक्रम केलाय. डॉयचे बँक म्हणते की जे देश चीन आणि रशियाच्या जवळचे आहेत ते पाश्चिमात्य देशांपेक्षा किंवा अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांपेक्षा खूप जास्त सोनं साठवत आहेत. या सगळ्यामुळे सोन्याची मागणी वाढते. पण मग सध्या युद्धामुळे सगळे प्रमुख देश आपलं चलन गमावत आहेत, त्याचं काय? यावरही या रिपोर्टमध्ये उत्तर आहे. त्यात लिहिलंय की जरी सगळ्या प्रमुख देशांची मिळून असलेली $8 ट्रिलियन गंगाजळी कमी होऊन 5 ट्रिलियन वर आली, तरीही जर त्यांनी 40% वाटा सोन्यात ठेवला तर सोन्याची किंमत नक्कीच $8,000 वर पोहोचू शकते. हा आकडा भीती पसरवण्यासाठी नाही, तर एक गणिती अंदाज आहे जो सध्याचे ट्रेंड्स बघून काढला आहे. इतर मोठ्या बँकांचे रिपोर्ट्स पाहिले तर त्यातही अशाच प्रकारचा सूर दिसून येतो. गोल्डमन सॅच बँकेने पुढच्या वर्षी सोन्याचा भाव जास्तीत जास्त $5,000 प्रति औंस जाईल अशी शक्यता वर्तवली आहे. तर UBSने थेट $5,000चं टार्गेटच ठेवलंय. स्टँडर्ड चार्टरचा अंदाज हा पुढील वर्षी सोनं $4,800 पर्यंत जाईल असा अंदाज वर्तवलाय. तर JP मॉर्गनने 4,700चा अंदाज दिलाय. बँक ऑफ अमेरिकेने म्हटलंय की मागणी अत्यंत तीव्र झाली तर $8,000 पर्यंत सोनं जाऊ शकतं, पण ते 2027 नंतर. आकड्यांमध्ये काही प्रमाणात फरक असला तरी सगळ्या बँकांचा कल एकाच गोष्टीकडे आहे, ती म्हणजे सोन्याच्या किमती वाढणार. म्हणजेच सध्या युद्धाच्या काळात सोनं पडताना दिसत असलं तरी त्याचा चढता कल हा पुढे कायम राहणार आहे. जर्मनीच्या या बँकेने मागच्या वर्षीच्या एप्रिलमध्ये असा अंदाज वर्तवला होता की 2026 साली सोनं $3,700 प्रति औंस एवढं असेल,
पण सध्या सोनं त्याहूनही महाग आहे, म्हणजे $4,500वर पोहोचले. याचा अर्थ सोन्याची किंमत बँकेच्या अंदाजापेक्षाही वेगाने वाढते. पण मग $8,000चा अंदाज खरा होण्याचे चान्सेस किती आहेत याचं थेट उत्तर द्यायचं झालं तर हे सोपं नसेल, पण अशक्यही नाहीये. डी-डॉलरायझेशन खरंच खूप जोमानं सुरू आहे आणि सोन्याच्या नवीन खाणी सापडणं खूप कठीण होत चाललंय. म्हणजेच सोन्याचा पुरवठा भविष्यात मर्यादित राहणार आहे. पण दुसरीकडे जगातल्या मध्यवर्ती बँका आपल्या रिझर्व्ह मधील 40% भाग सोन्यात गुंतवणार का, हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच हा अंदाज खरा ठरतो की नाही हे येणारा काळच ठरवेल. शिवाय भारतातील सोन्याच्या किमती या आंतरराष्ट्रीय किमतींसोबतच डॉलरच्या तुलनेत रुपया किती मजबूत आहे यावरही ठरतात. त्यामुळे रुपया डॉलर दर जर 85 ते 90 राहिला तर भारतात सोनं आणखी महाग दिसेल यात शंका नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं, भारतात पुढच्या 5 किंवा 10 वर्षांमध्ये सोनं किती रुपयात तोळा असेल? तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.